नमस्कार श्रोते हो, इरा प्रवीण मराठी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात गरज काय आहे ही लघुकथा. आई ग, लागलं मला. कोणी ठेवला हा टिपॉय मध्ये? प्रियांका आपला पाय चोळत ओरडली. ते ऐकून वॉशरूम मधून बाहेर आलेला सचिन तिच्याकडे बघत हसत म्हणाला, माय डिअर वाईफ, तू विसरली आहेस का? ही रूम आपली आहे म्हटल्यावर इथे हा टिपॉय तू किंवा मीच ठेवला असेल. आणि जर तू ठेवलाच नाहीये तर ऑफकोर्स मीच ठेवलाय. तर मला डायरेक्ट म्हण की मी का ठेवला म्हणून. हो ना, कळतंय ना तो मध्ये आहे ते. मग काय गरज होती मध्ये ठेवायची? अगं पण जरा तू बघून चाल ना, सचिन म्हणाला. हे बघ सचिन, आधीच मला खूप उशीर झाला आहे, त्यात आता तू माझ्याशी वाद घालू नकोस. प्रियंका आरशासमोर उभी राहून आपले केस नीट करत म्हणाली. सचिनने मागून येऊन तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, काय झालं? काय एवढी चिडचिड करतेस? तुला चांगलंच माहित आहे. काय? काय गरज काय होती मला जॉब करण्याची? तुझा बिझनेस सेटल आहे, आई-बाबांची पेन्शन चालू आहे. नाही, पण पैशाचे हाव सुटणार नाही. प्रियंका आपला राग व्यक्त करत म्हणाली. काही काय बोलतेस ग? तुला ऑफिसला निघायला उशीर झाला म्हणून मनाला येईल ते बोलशील का? कोणाला आहे पैशाची हाव? आजपर्यंत तुझ्या एका तरी रुपयाला आई-बाबांनी किंवा मी हात लावलाय का? थोड्या वेळापूर्वी लाडाने बायकोशी बोलणारा सचिन आता वैतागला होता. हो, बरोबर आहे. आता कशा नाकाला मिरच्या झुमल्या? ए बाई, जा, उशीर होतोय तुला. उगाच नको वाद घालत बसू. का? आता का? तू सांग ना, काय बिघडले असते मी जर फक्त घर सांभाळले असते तर? गरजच काय होती मला जॉब करण्याची, इतकी धावपळ करण्याची? तुझं बरं आहे रे, स्वतःच बॉस आहेस. इथे आमच्या डोक्यावर आमचा बॉस बसलेला असतो. वेळेत पोहोचलो नाही की तो वाटेल तो बोलतो, प्रियंका म्हणाली. अगं मग आवरायचं लवकर. आजकालच्या मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहायचं असतं, जॉब करायचा असतो आणि इथे सगळं उलट आहे. तुला तर उलट किती बरं आहे. तुझ्या तुझ्या मनाने तू तुझा पैसा खर्च करू शकतेस, कोणावर अवलंबून नाही. याचा तुलाही अभिमान वाटला पाहिजे. सचिन शक्य तेवढ्या कमी आवाजात म्हणाला. तुला काय जाते लेक्चर द्यायला? इथे माझी काय परिस्थिती असते ना ते माझं मला माहित. प्रियंकाचा राग पाहून शेवटी सचिनने माघार घेतली आणि तो म्हणाला, हे बघ, तू शांततेत आवर. मी तुला सोडतो आज ऑफिसला. एवढे बोलून त्याचा आवरून तो बाहेर हॉलमध्ये गेला. इकडे प्रियांका मात्र चिडचिड करत होती. प्रियंका आणि सचिन एक सुशिक्षित जोडपं. सचिन हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता. जॉब न करता त्याने स्वतःचा बिझनेस करणं पसंत केलं होतं. त्याची छोटीशी वेबसाईट डेव्हलपमेंट कंपनी होती. सचिनचे बाबा सुधीर हे शासकीय नोकरीत होते, तर आई उर्मिला शिक्षिका होती. सध्या दोघेही आपली रिटायर्ड लाईफ एन्जॉय करत होते. सचिन सेटल झाल्यावर जेव्हा त्याच्या लग्नाचा विषय निघाला, त्यावेळेस उर्मिला ताईंनी अट ठेवली होती की मुलगी नोकरी करणारी असावी. प्रियांकाचं स्थळ आलं तेव्हा सगळ्यांना प्रियांका खूप आवडली. प्रियांकाच्या घरच्यांनाही प्रियांकासाठी वेल सेटल फॅमिली हवी होती. प्रियांकाचे एम.कॉम झालेले होतं, पण ती जॉब करत नव्हती. एवढे सगळे चांगले असताना फक्त मुलगी जॉब करत नाही म्हणून स्थळ नाकारणं उर्मिला ताईंना पटले नाही. त्यांनी प्रियांकाला बँकिंगची एक्झाम द्यायला सांगितले. खरं तर प्रियांकाला जॉब करण्याची मुळीच इच्छा नव्हती. एवढे सगळे चांगले असताना कशाला हवाय जॉब? काय गरज आहे जॉबची, असं तिला पहिल्यापासून वाटत होतं. पण तिच्या आईबाबांनी समजावल्यावर नोकरी काय नंतरही सोडता येईल, त्यासाठी एवढे चांगले स्थळ सोडायला नको, अशी तिची समजूत घातली. सचिन आणि प्रियांकाचं लग्न झाल्यावर ठरल्याप्रमाणे लग्नानंतर उर्मिलाताईंनी आग्रहाने स्वतः सगळी जबाबदारी सांभाळत प्रियांकाला अभ्यासासाठी पुरेपूर वेळ दिला. प्रियांका तशी हुशार होती, त्यामुळे तीही एकाच प्रयत्नात एक्झाम पास होऊन एका नामांकित बँकेमध्ये जॉबला लागली. एकीकडे ती जॉबला लागली आणि थोड्याच दिवसात ती प्रेग्नेंट असण्याची गोड बातमी कळाली. त्यामुळे घरात सर्वजण आनंदी होते, पण प्रिया मात्र टेन्शन मध्ये आली. एवढ्या मेहनतीने मिळालेला जॉब सोडण्यासही ती तयार होती आणि त्याचा विचार तिने घरच्यांसमोर बोलून दाखवला. पण उर्मिला त्यांनी त्याला ठामपणे नकार दिला. त्यांनी तिला पुरेपूर सगळी मदत करण्याची शाश्वती दिली. मी सगळं घर सांभाळते, तू फक्त तुझा जॉब आणि तुझी तब्येत सांभाळ, असं म्हटल्यावर प्रियांकाला दुसरा ऑप्शन राहिला नाही.
त्यावेळेस ती काही बोलू शकली नाही, पण आपल्याला जबरदस्ती जॉब करावा लागतोय याला ती नेहमीच उर्मिलाताईंना जबाबदार धरत होती. घरात एवढे सगळे चांगले असताना माझी जॉब करायची गरजच काय, असे तिला नेहमी वाटत होते. उर्मिलाताईंना फक्त पैसा हवा आहे असं तिचं ठाम मत बनलं होतं. आणि हीच मनातली खदखद 5-6 वर्ष उलटले तरी आजही बाहेर पडली होती. प्रियंका आणि सचिनला एक गोंडस 4 वर्षाचा मुलगा होता. त्याचा सर्व आजी आजोबाच बघत होते. उर्मिलाताई प्रियंकाला जमेल तशी मदत करत होत्या. तरीही मनात नसल्यामुळे काही ना काही कारण घडले की प्रियंकाचा राग उफाळून यायचा. जीवनात नेहमीच सगळेच दिवस सारखे नसतात. त्यामुळे आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण आधीच तयार असावे असे उर्मिलाताईंचे नेहमी म्हणणे असायचे. त्यामुळे घरातल्या स्त्रीने हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे असे उर्मिलाताईंना नेहमी वाटायचे. त्यात त्या स्वतः शिक्षिका असल्यामुळे त्यांनी प्रियांकाला कधीच घरी बसू दिले नाही. दिवस बदलायला वेळ लागत नाही. कोणते संकट कधी येईल ते सांगता येत नाही. अचानक सचिनला बिझनेसमध्ये लॉस झाला. कंपनी चालवण्यासाठी येणारे खर्च, त्यासाठी घेतलेले लोन यामुळे सचिन पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला. त्यातच सचिनचे बाबा सुधीर यांना हार्ट अटॅक येऊन ते दगावले. एका हसता खेळत्या घरावर एकामागून एक संकटांची मालिका सुरू झाली. सुधीररावांच्या जाण्याचे दुःख बाजूला सारून उर्मिलाताई मुलासाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. बाबांच्या जाण्यामुळे सचिन अजूनच खचला. त्याला डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली. या सगळ्यांमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च होत होता आणि आता हा सगळा हिशोब प्रियंका स्वतःच बघत होती. एक दिवस रात्री हिशोब करता करता तिच्या डोळ्यासमोर भूतकाळातले तिचेच बोलणे उभे राहिले. काय गरज होती जॉब करण्याची? तिचं हेच वाक्य तिच्या कानात घुमत होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि आज तिला कळलं होतं की काय गरज होती जॉब करण्याची. तिच्या जॉबमुळे तरी आज घर बऱ्यापैकी सावरले होते. तिची चूक तिच्या लक्षात आली आणि आपण विनाकारणच उर्मिलाताईंचा राग केला हेही तिला प्रकर्षाने जाणवले. ती तशीच उठली, उर्मिलाताईंच्या रूम मध्ये गेली. उर्मिलाताई पुस्तक वाचत बसल्या होत्या आणि एकीकडे दुसऱ्या हाताने नातवाला थापटत होत्या. आई, प्रियंकाच्या आवाजाने उर्मिलाताईंनी वर बघितले. काय ग, झोपली नाहीस अजून? त्यांनी काळजीने विचारले. प्रियंकाचा गळा दाटून आला. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. स्वतःचा हुंदका आवरत ती म्हणाली, आई, मला तुम्हाला मिठी मारायची, तुमच्या कुशीत यायचंय. तिचे हे शब्द ऐकून उर्मिलाताईंनी काही न बोलता आपले दोन्ही हात पुढे केले आणि प्रियंका रडत जाऊन त्यांच्या कुशीत शिरली. रडता रडताच ती त्यांना म्हणाली, आई, मी चुकले. तुम्ही पहिल्यापासून बरोबर होता. आज तुमच्यामुळे आपलं घर उभं आहे. तुम्ही मला जॉब करण्याचा आग्रह केला नसता तर आज आपण विखुरले गेलो असतो. आज मला कळालंय की जॉब करण्याची गरज काय आहे. मला माफ करा. उर्मिलाताई तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवत म्हणाल्या, शांत हो. अजून खूप लढाई लढायची आहे. तुम्ही माझ्या बरोबर आहात. तुमच्या साथीने मी सगळं काही परत पुन्हा व्यवस्थित करेल. एवढे बोलून उर्मिलाताईंबद्दलचा असलेला राग प्रियंकाने अश्रूंबरोबर वाहून जाऊ दिला. तिच्या मनातले खूप मोठे मळब दूर झाले. सासू सुना एकत्रितपणे स्वतःचे कुटुंब सावरायला सज्ज झाल्या. समाप्त. लेखिका सुजाताई थापे. कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत.